नमस्कार मंडळी, रुद्र कॅटरर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आता बनवणार आहे पाया सूप. खूप छान अशी रेसिपी आणि शरीरासाठी पौष्टिक. सर्दी खोकला कफ झाला असेल तर पाया सूप नक्की प्या. खूप छान असा शरीरासाठी आहे आणि पावसाळ्यात तर अतिउत्तम, एकदम जबरदस्त असा पाया सूप. तर चला लगेच आपण ना मस्त पाय आणायला जाऊ मार्केटमधून. तिकडनंच आपण भाजून भिजून घेऊन ये, तोडून बिरून ह्या लगेच रेसिपी दाखवणार आहे. तर खूप छान अशी रेसिपी आहे, छोटी रेसिपी आहे आणि मिस करू नका. सर्वांनी लास्टपर्यंत पहा. चला जाऊ आपण लगेच. मंडळी, तर आपण आता दुकानामध्ये आलेलं आहे आणि बघा पाय घेतलेले आहेत बकऱ्याचे. तर आता मस्त ते भाजायला दिलेले आहेत. भाजून झाल्यावर ते स्वच्छ पाण्यात धुवून मग त्याची मस्त कटिंग वगैरे करणार आहे, म्हणजे पाय तोडून बिरून देणार आहे आपल्याला आणि लगेच आपण घरी घेऊन जाऊ. बघा खूप सुंदर असं पाय साफ करून दिलेलं आहेत त्याने आणि आपण घरी जाऊन असं डबल पाण्यामध्ये धुवायचे आहेत, 2-3 पाण्यामध्ये. मंडळी, आता सध्या आहे ना पाय खूप महाग आहेत. मला 350 रुपयाला 4 पाय भेटलेले आहेत. तर साफ वगैरे करून देणार आहे तो. मग महाग असल्यामुळे आपण 4च पाय घेणार आहे, नाहीतर मग 4 पायामध्ये आपलं काय होत नाही. बघा खूप सुंदर असं मस्त पीस बनवून देत आहे. पावसाळ्यामध्ये पाया सूप प्यायला खूप सुंदर, अप्रतिम, आपल्या शरीरासाठी पौष्टिक, हाडांसाठी जर सर्दी खोकल्यासाठी एक नंबर. कप वगैरे असेल तरी पण आपण आता आहे ना मंडळी, तर पाय मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ. एकदम साफ. केस वगैरे कुठे लागले असेल त्याला तर ते पण काढून घेऊ आपण आणि 2-3 पाण्यामध्ये साफ एकदम स्वच्छ धुवायचं. पाय बघा कटिंग तर एकदम खूप सुंदर केलेला आहे. तो एक 4 पायांचं किती मटेरियल निघतो बघा. 4 पाय आपण इथं आणलेले आहेत, पण 4 पायामध्ये आमच्या कोणाचाच होत नाही. पण सूप मित्रांनो कमी निघतो. जर जास्त क्वांटिटीमध्ये असल्यावरती जास्त सूप मिळतो आपल्याला. आणि त्यानंतर भाजी वगैरे बनवायची असेल तर मग जास्त सूप काढून फायदा नाही, कारण मग भाजीला टेस्ट मिळत नाही. तर आपण आपल्या कामापुरताच आपण सूप काढणार आहे. तर चला आता पाहू शकता पूर्णपणे आपण साफ करून घेतले आहेत. मंडळी, आपण आता मस्त सूप बनवण्यासाठी आहे ना बघा कोणकोणते मसाले घेतलेले आहेत ते पाहून घ्या पहिले तुम्ही. बघा आता आपलं जर पाय एकदम साफ स्वच्छ धुवून झालेलं आहेत बघा. तर आता लगेच आपण इथं मसाले काढू, मग लगेच प्रोसेस चालू करू. तर बघा इथं आपण लसूण घेतलेलं आहे, 5-6 पाकल्या, अद्रक घेतलेला आहे, 3-4 तुकडे, 1 मिरची घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, बडीशोप घेतलेला आहे, अख्खे धने घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. त्यानंतर तेजपत्ता थोडा, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि इलायची, असं मी अख्खा मसाला घेतलेला आहे. तर आता हे मसाले आहेत ना आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. ह्याची पेस्ट बनवायची नाही. पेस्ट बनवल्यावरती काय होतं, मसाला पूर्ण ह्याच्यामध्ये दिसून येत नाही आणि मग सूप पिण्यासाठी दाताला लागला पाहिजे मसाला, त्याच्यासाठी आपण कुटायचा आहे, बारीक बारीक कुटायचा आहे. तर चला आता लगेच आपण ना खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. कशी प्रोसेस आहे तुम्ही पहा. तर सर्वात आधी आहे ना आपण लसूण टाकायचा जो आहे तो, त्यानंतर अद्रक, हे पूर्ण मसाले पण टाकून घ्यायचे, मिरची, कोथिंबीर, खडे मसाले पण आपले टाकून घ्यायचे. फक्त मित्रांनो गरम मसाला नाही टाकायचा. ऑलरेडी गरम मसाला आपण थोडासा घेतलेला आहे आणि त्याची तर पावडर ऑलरेडी आहेच. मग आता आपण लगेच हा आहे ना असं कुटून घ्यायचं आहे. मी जशी प्रोसेस करतो तशीच करा. खूप छान. सर्दीसाठी, कफसाठी, त्यानंतर डोका वगैरे जास्त दुखायला लागला तरी हा सूप तुम्ही पिऊ शकता. शरीरासाठी एकदम उत्तम आहे, खूप छान. आणि तुम्हाला तरी माहितीच आहे, हे सूप म्हणजे पाया सूप म्हणजे खूप जबरदस्त आहे. मार्केटमध्ये याची किंमत पण भरपूर आहे आणि आपण जो घरी बनवू त्या पद्धतीने मार्केटमध्ये नाही करत. तर आपल्याला तशाच पद्धतीने एकदम आपली जुनी लोक जशी करायची, आजी आजोबा, त्या पद्धतीने आपल्याला पाया सूप बनवायचं आहे. तर मित्रांनो बघा
यात अख्खा मसाले आपले ना आणि अद्रक लसण पेस्ट असे मस्त कुटून झालेलं आहे बघा. आपण आता अख्ख्या अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर असंच करायचं आहे मित्रांनो बघा. बारीक वगैरे करायचं नाही. तर लगेच आपण आता ना प्रोसेस चालू करू बघा. अशा प्रकारे अशा पद्धतीने पहिले जुनी लोक करायची. तर चला लगेच आपण आता कढई ठेवून लगेच आपला प्रोसेस चालू करू. गॅस पेटून घेऊ. गरम झाला का लगेच आपला तेल आपण टाकायचं आहे. तेलाचा उपयोग पण जास्त करायचा नाही, थोडाच करायचा आहे. एकदम जबरदस्त प्रोसेस आहे. सर्दीसाठी तर एक नंबर उत्तम पाया सूप. तुम्ही पण सुद्धा घरी करत असाल, तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. परंतु मी जी पद्धत सांगते ना ही पद्धत खूप छान आहे. आणि कोणते कोणते मसाले घ्यायचे हे पण तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत. तेल गरम झाला का लगेच मस्त ही प्रोसेस करायची आहे मित्रांनो. लाल मसाला वगैरे टाकायचा नाही, फक्त हळदी पावडर टाकायची आपल्याला आणि हलका मीठ. आणि मीठ शक्यतो तुम्ही बारीक मीठ घेऊ नका, खडा मीठ घ्या. जो जुना मीठ होता तोच मीठ वापरा तुम्ही, अख्खा मीठ. बारीक मीठ वापरू नका. बघा अशा पद्धतीने आपण लगेच आता ना जे मसाले आहेत ते आपण याच्यात टाकणार आहे, ॲड करणार आहे. लसूण अद्रक खडे मसाले लवंग मिरी हीच योग्य पद्धत आहे मित्रांनो. एक नंबर या प्रोसेसमध्ये तुम्ही करा. पण जबरदस्त आहे बा. अशा पद्धतीने तडका मस्त असा फ्राय होऊन द्यायचा आहे मस्त एकदम. अख्खा मीठ मित्रांनो वापरायचं आहे, बारीक मीठ वापरू नका. खूप सुंदर असा मस्त याला तडका लालसर होऊन द्यायचा आहे. खूप छान योग्य पद्धतीने सूप बनतो, पाया सूप. आणि पावसाळ्यामध्ये जर पाया सूप तर एक नंबर भन्नाट. पिण्यासाठी तर बोलायचंच नाही. आपल्या घरी आपली मुलं आपली फॅमिली डबल टिबल मागतील करून अशा पद्धतीने बघा. आता लालसर झालेला आहे मस्त आपला. आता त्यात लगेच आपण हळदी पावडर टाकायची. अशा प्रकारे भन्नाट असा मस्त लगेच आपलं पाय त्याच्यामध्ये टाकायचे. लगेच पाणी थोडा अख्खा मीठ टाकायचं आपला. दोन ते तीन शिट्या घ्यायच्या. तर मित्रांनो आहे ना गरम मसाला पण आपल्याला टाकायचा आहे. आपण गरम मसाला आणलेला घेतलेला तो या पद्धतीने मित्रांनो मस्त. आणि दोन उकळले घ्यायच्यात मस्त. दोन काय 3-4 शिट्या पण घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता. बघा खूप छान सूप तयार झालेलं आहे. पाहू शकता किती सुंदर. तर मस्त आपण त्याला ना झाकण लावू. 2-3 शिट्या घेऊ मित्रांनो.
तर मित्रांनो पाहू शकता पाया सूप आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण आहे ना काढून घेऊ. खूप सुंदर असा आपला सूप झालेला आहे बघा, मस्त एकदम झणझणीत असा. तुम्हाला नक्की आवडेल. बघा कशा पद्धतीने ना, तर आज आपल्या मुलीला देणार आहे आपण टेस्ट करायला आणि तेच सांगेल कशा पद्धतीने झालेला आहे. एक नंबर सूप झालेला आहे, पाहू शकता. एक नंबर. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.